एक गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे, आणि जी काय मी गोष्ट समजून घेतली की गोवा बाकीच्या राज्यांचा जेव्हा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करतो तेव्हा गोव्याचाही वेगवेगळ्या पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे. वी आर ऑलवेज टॉकिंग अबाउट 451 इयर्स रेजिम ऑफ पोर्चुगीज. आता ह्या 451 इयर्स रेजिम ऑफ पोर्तुगीजमध्ये खूप टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये तिसवाडी, त्याच्यानंतर आपलं मुर्मुगाव, सालसेत, मग दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या टप्प्यात लुथर क्लिओफाथ इज रिप्रेझेंटिंग सालसेत विच इज द फर्स्ट टेरिटरी ओल्ड कॉन्क्वेस्ट, and I am representing Penne which is the last territory which has been captured by Portuguese. आता प्रश्न असा झालाय की what Luther is thinking and what I am thinking will never get connected because पोर्तुगीज रेजिमच्या प्रशासनाची जेवढा अनुभव त्यांना आहे तेवढा आम्हाला नाहीये. आम्ही शेवटच्या टप्प्यात पोर्तुगीज रेजिमचा अनुभव घेतलेली माणसं, प्लस वी वर इनटू सावंतवाडी संस्थान. सो दॅट पर्टिक्युलर ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दॅट रेजिम अँड द ॲडमिनिस्ट्रेशन वॉट दे हॅव एक्सपिरियन्स आर टू डिफरंट थिंग्स. आणि या गोष्टीचा आपण जेव्हा बाकीच्या गोष्टीबाबत विचार करतो तेव्हा ह्या गोष्टींचं महत्त्वही तेवढंच आहे. आता कौस्तुभने जसं सांगितलं की रिजनल, जसं दक्षिण भारतात, इवन कर्नाटका ऑल्सो, तिथं जो प्रादेशिक कट्टरता जो आहे ती गोव्याच्या बाबतीत का नाही? म्हणजे ज्या गोव्याचं राजकीय अस्तित्व त्या प्रादेशिकत्वानं सुरू झालं. म्हणजे कोणीही कल्पना करू शकत नाही की 1961 मध्ये जेव्हा गोवा लिबरेट झाला आणि 1963 मध्ये जेव्हा पहिली निवडणूक झाली त्यावेळेला एक असा पक्ष जो 2-3 महिन्यापूर्वी स्थापन झाला होता आणि दुसरा पक्ष जो जेमतेम मला वाटतं 30 का 45 दिवसापूर्वी स्थापन झाला होता, त्या दोन्ही पक्षांना लोक निवडून आणतात आणि काँग्रेस पक्षाला एकही जागा गोव्यातली मिळत नाही. म्हणजे 28 गोव्यातल्या जागा, 2 दमण आणि दीव. तर हा चमत्कार, जसं आता ॲडव्होकेट क्लिओफाथ सरांनी सांगितलं की सोशल रिफॉर्म्स हे गोव्यात त्यावेळेला तशा पद्धतीनं, म्हणजे बाकीच्या राज्यांना जो एक सामाजिक चळवळींचा जो इतिहास होता तशा पद्धतीचा इतिहास हा गोव्यात नव्हता. तो जर नव्हता तर मग ही क्रांती कशी घडू शकली? म्हणजे भाऊसाहेब बांदोडकरांनी भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला प्रचार सुरू केला होता आणि मग ते 63 मध्ये निवडून आले असाही भाग नाहीये. मग ती जर सामाजिक क्रांतीचा इतिहास जर गोव्याला नाही तर मग असं अकस्मात 2 महिन्यात काय घडलं की लोकांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडे सत्तेची सूत्र दिली, युनायटेड गोवन्सकडे अपोजिशनची सूत्र आली. ही क्रांती कशी घडू शकते? आता त्याच्यावरती जेव्हा मी माझ्या पद्धतीनं विचार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला एक गोष्ट पटली जी सरांनी सांगितली की सामाजिक क्रांती ही प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या विचारात घडत होती. ती व्यक्त करण्याची परिस्थिती त्यावेळेला नव्हती, कारण जी वैचारिक क्रांती त्यांच्या मनात होती तो घटक एवढा खालच्या दर्जाला होता की त्याला ती व्यक्त करण्याची मोकळीकच नव्हती. आणि ती जरा सुद्धा जरी व्यक्त झाली असती तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागले असते. इट वॉज ओनली टू बस्ट, म्हणजे आतून ती एवढी चालू होती की आता ती कधी बस्ट होते अशी परिस्थिती होती. आणि त्याच वेळेला तोच क्षण हा लिबरेशन नंतर त्या निवडणुकीतनं आला आणि त्याच्यातनं ती क्रांती घडली. दुसरी गोष्ट, पंडित नेहरू, काँग्रेसचा एवढा मोठा इतिहास, पूर्ण देशात काँग्रेसची सत्ता एक्सेप्ट आय थिंक केरला, पूर्ण देशात काँग्रेसची सत्ता. स्वतः पंतप्रधान नेहरू त्यावेळेला पंतप्रधान होते आणि गोव्याला लिबरेशन मिळालं. म्हणजे काँग्रेसमुळेच गोव्याला लिबरेशन मिळालं हे तर सगळ्यांना माहीतच होतं. 1963 मध्ये जेव्हा निवडणूक झाली त्यावेळेला काँग्रेसला असं वाटत होतं की झाली सत्ता आमचीच, आणि त्यांनी वेगवेगळ्या लोकांना, म्हणजे कुणी आम्ही उमेदवार ठेवला तर तो सहजपणे निवडून येईल. स्वतंत्र सैनिकांना त्यांनी कितीतरी उमेदवारी दिली होती. मग ह्या सगळ्या गोष्टी विसरून लोकांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला आणि त्यांच्या आमदारांना निवडून कसं दिलं
ह्या गोष्टीवरती मला वाटतं सखोल विचार, अभ्यास, संशोधन होण्याची गरज आहे की व्हॉट फोर्स देम टू गिव्ह दिस रिझल्ट विच वॉज नॉट बीन एक्सपेक्टेड बाय एनीबडी एल्स. आणखी एक महत्वाची गोष्ट प्रादेशिकत्वाच्या बाबतीत जो कौस्तुभनं विचारलं की आपली कट्टर प्रादेशिकता का दिसत नाही, तर गोव्याची मुळात जी सामाजिक रचना, गोव्यावरती जी आक्रमणं झाली, ज्या राजवटी आल्या, त्या सगळ्यांचा जर इतिहास आपण बघितला तर प्रादेशिकत्वाचा जो वाद होता तो आय एम सीइंग इट ओनली सेंटर्ड थ्रू लँड रिफॉर्म्स. लँड रिफॉर्म्स हाच त्याच्यातला क्रक्स होता, बाकीचं काहीच नाही. आणि त्यामुळेच आपला जो काय प्रादेशिकत्वाचा जो कोर सब्जेक्ट होता लँड रिफॉर्म्स, त्याच्यापुरतीच आपला प्रादेशिकत्ववाद सीमित राहिला. आणि जेव्हा त्या लँड रिफॉर्म्स आणि बाकीच्या जशा गोष्टी घडत गेल्या तसा तसा आमचा प्रादेशिकत्ववाद पातळ होत गेला, तो डायल्यूट होत गेला. आणि आज परिस्थिती एवढी आहे की तो अशा पद्धतीनं डायल्यूट झालेला आहे की आमचं अस्तित्व कॅन व्ही ॲज अ स्टेट 100 वर्ष तरी पूर्ण करू शकतो का, असा प्रश्न उपस्थित करण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे असं मला वाटतं.